जित चेंडू तुमच्याकडे आहेत. हर्षद आणि अनंत ही सलामी जोडी आपल्या पाहायला खोनी संघाची आणि स्वरूप पहिलं षटक घेऊन येत असताना कोळेगाव संघाकडून पहिला सामना आपण पाहिला तर पिसुली संघाने जिंकला. 4 ओव्हरची मॅच. वेगवान चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय स्वरूपचा. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. पहिल्याही मॅच मध्ये आपण पाहिलं तर नावाली संघाने फक्त 15 धावा उभारल्या होत्या आणि त्या धावा चेस केल्या पिसुली संघाने. अनुरागने जबरदस्त गोलंदाजी केली. साहिल असतील इथे मला चेंडूला फक्त दिशा दिली आहे आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर गेली. या मॅच मधला पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळतोय हर्षदच्या बॅट मधून. 4 ओव्हरची मॅच. 6 संघ रेग्युलर, 6 संघ 40+ आपल्याला पाहायला मिळत आहेत. हर्षद ठोंबरे आपण पाहतो एक अष्टपैलू खेळाडू आहे. तो सौरभला विसरून चालणार नाही. सौरभ पाटील सुद्धा नेहमी चर्चेत असतात कोळेगाव संघासाठी. बॅटिंग असो बॉलिंग असो त्यामुळे चांगलं बॅटल रंगेल या मॅच मध्ये. हा चेंडू आपण पाहतोय कव्हरच्या दिशेने खेळत आहेत. बबलू पाटील आले होते वेगाने. 2 धावा इथे मिळाल्या हर्षदच्या खात्यामध्ये. धावसंख्या 6 वरती आपल्याला पाहायला मिळते. हा चेंडू उंच गेलाय. टायमिंग झालं नाहीये. बबलू वेगाने धावतायत. 2 धावा इथे मिळालेत. बबलू पाटील आपण पाहिलं थोडस डीप मध्ये होते. बबलू पाटील हे नाव भरपूर चर्चेत राहिलेले टेनिस क्रिकेटमध्ये. फारशिवाय आम्ही पाहिलं रबर बॉल बबलू खेळत नाही मात्र आज इन ऍक्शन मध्ये 8 धावा दापोलकर आपण पाहतोय. पहिलं षटक मार्गस्थ असताना 4 ओव्हरची मॅच. वेगवान चेंडू तुम्हाला पाहायला मिळते. त्यांच्या मागे चांगलं इन्स्ट्रक्शन व्हायच्या माध्यमातून पाहायला मिळते. स्वरूपचा चेंडू आपण पाहतोय डॉट तुम्हाला पाहायला मिळतोय. पहिली मॅच थोडी एकतर्फी होती. कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. बॅक टू बॅक 2 चेंडू स्वरूपने डॉट टाकलेत. 8 धावा खर्च केल्यात. त्यात एक चौकार तुम्हाला पाहायला मिळाला. 2 दुहेरी धावा पाहायला मिळाल्या. 4 ओव्हरची मॅच आहे त्यामुळे 4 फ्रेश गोलंदाज तुम्हाला वापरावे लागणार आहेत. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज बबलू पाटील आलेत गोलंदाजी करण्यासाठी. 4 ओव्हरची मॅच आहे त्यामुळे 4 फ्रेश गोलंदाज तुम्हाला वापरायचे आहेत. यानंतर काटेई 40+, वॉकलम 40+, दोन्ही टीमच्या कॅप्टनने रिपोर्टिंग करायचंय. बॅट
बॅटचे एज आणि फलंदाज बाद होईल. अनंतला माघारी परतावं लागेल. 8 वरती पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या क्रमांकावरती आपण पाहतो अजय मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अजय आले बॅटिंग करण्यासाठी. 8 वरती पहिला धक्का लागलाय. बबलूला पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली आहे. काटई 40+ आणि वाकलन 40+. आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. 40+ ची मॅच असेल इथे मात्र झेल ड्रॉप झालाय आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या 12. एक गडी बाद. प्रथम बॅटिंग करत असताना कोणी संघ तुम्ही पाहतायत. दोन धावा इथे मिळालेत अजयच्या खात्यामध्ये. धावसंख्या 14. दुसरं षटक मार्गस्थ असताना 4 षटकांची मॅच. इथे 2 धावा मिळतील. धावसंख्या 16. धावा दाखल करते आपण पाहतोय. दुसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज बबलू पाटील कोळेगाव संघाच्या वतीने. अजून एक झेल ड्रॉप होतोय. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या 18. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. तिसऱ्यांदा दुहेरी धाव घेत असताना दोन्ही फलंदाज आपण पाहतोय हर्षद आणि अजय. डॉट चेंडू जिथे समाप्ती होईल. 2 षटकांचा खेळ संपलाय. 9.00च्या सरासरीने 18 धावा दाखल करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन षटकांचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या षटकात 8. या षटकात 10 धावा आल्यात बबलूच्या. एक विकेट सुद्धा मिळाली बबलूला पहिल्याच बॉलवरती. नंतर काटई 40+ विरुद्ध वाकलन 40+. दोन षटकात 18 धावा. हर्षद टोंबरे मैदानाच्या आतमध्ये. त्यामुळे धावांची गती कधी वाढू शकते या मॅच मध्ये. दक्ष आलेत गोलंदाजी करण्यासाठी. वैती पहिल्या आणि संघाचं 30 षटक घेऊन येते दक्ष. नो बॉल. फ्रीट. प्रत्येक नो बॉल फ्रीट असेल लक्षात घ्या. नो बॉल आहे. धावसंख्या 19. दक्ष फ्रीटचा बॉल.
व्हाईट +4, त्यामुळे फ्रीट कंटिन्यू असेल आणि 5 धावा इथे मिळाल्यात खोनी संघाला बोनसच्या स्वरूपात. धावसंख्या 24. धावा आपल्या पायामध्ये. दक्षकडे वेग प्रचंड आहे बघा, मात्र हातावरती नियंत्रण असणं गरजेचं आहे. फ्रीटचा बॉल हर्ष टोंबरेसाठी आपण पाहतोय. फ्रीट कंटिन्यू असेल हर्षदसाठी, कारण की वाईट बॉल होता, पंजा मिळालाय. आणि फलंदाजाचे रनआउट. फ्रीटचा बॉल होता, मात्र फलंदाज रनआउट झालेले आहेत. 1 धाव मिळेल. पंचवीस धावा झालेत. किरण म्हात्रे आलेत बॅटिंग करण्यासाठी. जे चांगली बॅटिंग करत होते मॅच मध्ये, मात्र ते रनआउटच्या स्वरूपात बाद होत आहेत. टेनिस क्रिकेटमध्ये बघा ज्यांची नेहमीच चर्चा राहिली, वाकलनचे संदीप पाटील मोठं नाव आहे. प्रदीप पाटील यांचे बंधुराज. सँडी स्वागत आहे आपलं. व्हाईट बॉल घोषित करण्यात आलेला आहे. 1+1, 2 धावा मिळतील. 27 धावा झालेत. धावा आपल्याला धापल कधी पाहायला मिळत आहेत. कोळेगाव संघानं गोलंदाजी थोडीशी आता खराब पाहायला मिळते. आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी किरण म्हात्रेच्या बॅटमधून येतोय पहिला चौकार. धावसंख्या 31. 31 षटक मार्गस्थ या षटकातील अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 31 आपल्याला पाहायला मिळते. दक्ष दोन धावा मिळालेत. धावसंख्या 33. दक्ष षटक थोडस महागडं ठरतंय कोळेगाव संघासाठी, कारण की वाईड नो बॉल चौकार. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. एकने धावसंख्या पुढे सरकली ती 34 धावा तापोलकर आपल्या पाहायला मिळत आहेत. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे. पहिल्या मॅच मध्ये फक्त 15 धावा आपण पाहिल्या होत्या. नावाली संघाच्या त्यास चेस केलं पीसीबी संघाने. या मॅच मध्ये धावांची गती चांगली कोणी संघाची. 34 धावा झालेल्या आहेत. एक धाव इथे मिळाली. धावसंख्या 35. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 4 ओव्हरची मॅच. दक्ष ओव्हर थ्रोची अजून एक धावा ऍड होईल. 2 धावा मिळतील. 1+1. 37. 37 धावा झाल्या. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा दापोलकर आपला पाहायला मिळत आहेत. यानंतर कोळे आपण पाहिलं काटाई 40+ आणि वाकलम 40+. लवकरात लवकर रिपोर्टिंग करा.
दक्षने या ओव्हरमध्ये 19 धावा खर्च केल्यात. सदतीस धावा झाल्यात. चंदन शेवटच्या षटकामध्ये चंदनला तुम्ही पाहतायत. लेक्समच्या बाहेर होता. चंदनचा पहिलाच बॉल वाईट घोषित केलेला आहे. 39 धावा दापलगावरती. हर्षद ठोंबरे रनआउट. वाईट +1 2 धावा जरूर मिळतील. 41 धावा झाल्यात. वाईट आहे. धावा झाल्यात. चंदनचा एकही चेंडू झाला नाहीये. जालिंदर आले बॅटिंग करण्यासाठी. 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. कोणी संघाची धावसंख्या आपण पाहिजे तर चांगल्या दिशेने वाटचाल करते. 41 41 धावा झालेल्या आहेत. यानंतर 40+ ची मॅच आहे. लक्षात घ्या. काटेही 40+ आणि वाकणा 40+. जालिंदरला पहिला चेंडू मात्र इथे बीट केला. वेगवान चेंडू होता चंदनचा. 5 चेंडू अजूनही शिल्लक आहे. 5 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. फलंदाज बहादुर इथे जालिंदर रनआउटच्या स्वरूपात. 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या 41. नवीन फलंदाज विवेक येत आहेत. धावांची गती चांगली आहे. त्यामुळे 4 चेंडूमध्ये अजूनही 8-9 धावा जरी आल्या 50+ चांगलं टार्गेट असू शकते या मॅच मध्ये. आता कोळेगाव संघ ही चांगली फलंदाजी या टीमकडे. यासाठी किरणने स्ट्राईक स्वतःकडे घेतली. विकेट सॅक्रिफाईस केली होती आणि त्यानंतर आलेला हा चौकार तुम्हाला पाहायला मिळतो. धावसंख्या 45. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. ज्यावेळी 50+ धावा होता त्यावेळी नेहमी चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळते. पंचेचाळीस धावा झाले. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. हा वेगवान चेंडू होता चंदनचा. पहिले 2 वाईट त्यानंतर चौकार जरी आला असेल मात्र चांगला कमबॅक केला चंदनने. धावसंख्या 45. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. एखादा चौकार एखादा षटकार किरणच्या बॅटमध्ये येणं गरजेचं आहे. अजून एक डॉट बॉल. 45 धावा झालेले आहेत.
वाईट चेंडू आहे. नंतर फलंदाज रनआउट झालेत किरण. सेहेचाळीस धावा झालेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. प्रशांत म्हात्रे यांचे आगमन झाले. त्यांचे हार्दिक स्वागत कोळेगावचे. प्रशांत म्हात्रे या, स्वागत आहे आपलं. 46 46 धावा झालेत. वाईट बॉल होता त्यामुळे कदाचित किरणने विचार करत होते की मग धाव कशासाठी घेतली. किरणला स्ट्राईकवर राहणं गरजेचं. कदाचित मनामध्ये शंका होती वाईट आहे की नाही. चला काटाई 40+ आणि वाकलम 40+ आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. अजयचा पहिला चेंडू आपल्याला डॉट पाहायला मिळतोय. 47 सर
37चं टार्गेट या मॅच मध्ये. सलामी जोडी आपण बघतोय सौरभ आणि धीरज. व्हाईट बॉल आहे +1 आणि रबर बॉल क्रिकेट म्हणण्यात चित्र बऱ्याच वेळा आपल्याला पाहायला मिळतं. अवंतर धावा भरपूर प्रमाणात पाहायला मिळतात रबर बॉल मध्ये. वाईड असेल लो असेल 2 धावा दाखल करते आपल्याला पाहायला मिळतात. कारण 37चं टार्गेट आहे. धीरज स्ट्राईक एंडला येत आहेत. धीरजने हा बॉल पाठवून दिला मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. अजयच्या विरोधात टोकलाय सिक्सर. धावसंख्या 8. टार्गेट आणि आपण पाहतो 8 धावा दाखल कधी कोळेगाव संघाच्या. दोन धावा इथे मिळाले. जसं वाटलं होतं चौकार जाईल की काय, मात्र चांगली फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळाली. धावसंख्या 10. धावा दाखल कधी आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त टायमिंग तुम्हाला पाहायला मिळतोय. धीरजच्या बॅट मधून आलेला हा दुसरा सिक्सर. धावसंख्या 16. जी सुरुवात हवी होती कोळेगावला ती सुरुवात करत असताना दुसरा षटकार तुम्हाला पाहायला मिळतो धीरजच्या बॅट मधनं. धीरज संते तुम्ही पाहतायत. सध्या आपण रवींद्र संते भारतीय संघाडी खेळतात. याच कोळेगावचे खेळाडू आहेत. हाय चेंडू उंच गेलाय. धीरज संतेला थांबवणं आता कठीण झालंय ते खोनी टीमच्या गोलंदाज अजयला आणि अजयच्या विरोधात ठोकलेला हा तिसरा सिक्सर. धावसंख्या 22. लॉर्ड्सचे मैदान सुद्धा आपण पाहिलं रवींद्र संतेला अपंग भारतीय संघामध्ये संघनायक म्हणून, आणि खूप अभिमानाची गोष्ट आगरी समाजासाठी. चांगला चेंडू होता अजयचा. डॉट बॉल मध्ये 22 धावा अजयने खर्च केल्यात. अठरा बॉल मध्ये 25 अजूनही करायचे आहेत. एका ओव्हर मध्ये 22 आलेत. 18 बॉल मध्ये आता 25 करायचे आहेत. हर्षदने भरोसा दाखवला अजयवरती, मात्र अजयने 22 धावा खर्च केलेत. हर्षद ठोंबरे येत आहेत. हर्षदचं एक षटक या मॅच मध्ये महत्वाचं असेल. चांगलं षटक पडलं तर कमबॅक होईल कोळीचं, मात्र अन्यथा 18 बॉल 25 फारशा वाघ नाही आहेत कोळेगाव टीमसाठी. आणि कोळेगाव संघ सुद्धा रबर बॉल मध्ये चांगली कामगिरी करतोय. पहिला चेंडू डॉट आपल्या पाहायला मिळतोय आणि हीच तर खासियत आहे हर्षद ठोंबरे. वेग प्रचंड आहे. बाईटच्या स्वरूपात एक सिंगल मिळाली कोळेगाव टीमच्या खात्यामध्ये. धावा झाले 23. 24 अजूनही करायचे आहेत 16 बॉल मध्ये. धीरज स्ट्राईक एंडला. धीरजच्या बॅट मध्ये 3 उत्तुंग षटकार आले होते या मॅच मध्ये. एक सिंगल इथे मिळाली लेग बाईटच्या स्वरूपात. धावसंख्या 24. 23 धावांची अजूनही गरज आहे. 15 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मात्र 4 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे 4 गोलंदाज तुम्हाला वापरायचे, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. हर्षदचं एकच षटक आहे या मॅच मध्ये.
बॅकफुटला गेले, डीप मध्ये क्षेत्ररक्षक होते. आता बघायचं अरविंद सरांचा इशारा काय येतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या 30, 17 धावांची आता गरज आहे 14 चेंडू मध्ये. कंपल्सरी चेसिंग. 14 चेंडू मध्ये 17 धावांची गरज आहे. बबलू पाटील बघा थोडासा आराम करतायत. नाही संघामध्ये खेळलेत, एक ओव्हरही टाकलेली. हाई फटका जबरदस्त शॉट ऑफ द डे असं म्हटलं तरी अवघड ठरणार नाहीये. सौरभ पाटीलच्या बॅट मधून आलाय बॅक टू बॅक दुसरा षटकार. धावसंख्या 36, फक्त 11 धावांची गरज आहे 13 चेंडू मध्ये. कोळेगाव संघाला या मॅच मध्ये आपण पाहतोय. व्हाईट चेंडू बघा, अरविंद सरांचा इशारा होते व्हाईट बॉल. कारण शेड्यूलची नाईट स्पर्धेमध्ये आपण पाहिलं जबरदस्त पंचांची भूमिका राहिली अरविंद सरांची. आम्ही पाहिले ज्यावेळी समालोचन केलं 5 रात्र जबरदस्त कामगिरी राहिली होती. आणि स्वतः एक चांगले क्रिकेटर आहेत अरविंद. इथे फटका चांगला आहे, हेलिकॉप्टर शॉट तुम्हाला पाहायला मिळालाय सीमारेषेच्या बाहेर. म्हणजे 3 धीरज जे मारले त्यांनी, तिसरा आपण पाहतोय 3. आता मात्र सौरभने षटकार मारलेत, सलग 3 षटकार आलेत आपण पाहतोय. कारण एक व्हाईट बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. फक्त 4 धावांची गरज आहे कोळेगाव संघाला. नाही जबरदस्त बॅटिंग असं वाटलं होतं. 47 हे टार्गेट रफ अँड टफ आहे या मैदानात आपण पाहिलं तर धावा चेस करणं इतकं सोपं नाहीये. बऱ्याच वेळा धावा चेस होत नाही या क्रीडांगणामध्ये. मात्र ज्या पद्धतीने धीरजने 3 षटकार मारले अजयच्या ओव्हरमध्ये आणि आता मात्र हर्षदच्या ओव्हरमध्ये सुद्धा 3 षटकार. धीरज जबरदस्त बॅटिंग करत असताना असं वाटलं होतं चौकार जाईल. एकच धाव मिळाली. चांगली थ्रो फेकी आपण पाहतोय. किरण मात्रे तिथे होते. नितीन पाटील यांचं आगमन झालं, त्यांचं हार्दिक स्वागत. काटई 40+ विरुद्ध वाकण 40+ यानंतर मॅच आहे. धावा झाले त्या 44. हा डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. मोरेश्वर चांगली गोलंदाजी करतात, यंगस्टर आहेत. हा चेंडू विजयाचा चौकार आला आणि कोळेगाव संघाने हा सामना सहज जिंकला 3ऱ्याच ओव्हरमध्ये. अभिनंदन कोळेगाव टीम, अभिनंदन. बबलू पाटील बघा आपल्यापासून लगेच रजा घेत आहेत. प्रशांत मात्रे सुद्धा भरपूर खुश आहेत. कोळेगाव संघाचे खंदे समर्थक आहेत. आणि पहिली मॅच ज्या प्रकारे पिशोली संघाने सहज जिंकली होती, ज्या प्रकारे अनुरागचं मी कौतुक करेल, साहिल, सोयम, संजय पाटील सारखा मास्टर माइंड खेळाडू पिसोली संघामध्ये तुम्ही पाहता, त्याच प्रकारचा खेळाडू आपण पाहिला तर कोळेगाव संघामध्ये बबलू पाटील मास्टर माइंड खेळाडू आहेत. आणि पहिला सामना पिसोलीने जिंकला. चला काटई 40+ लवकरात लवकर कॅप्टन रिपोर्टिंग करा. अर्जुन पाटील 40+ संघटनेचे अध्यक्ष आणि दुसऱ्या बाजूला वाकलन 40+ नितीन पाटील यांचा संघ. हनुमान दादा सुद्धा येत आहेत.